भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत पहिली पूर्णपणे स्वदेशी मायक्रो प्रोसेसर चिप तयार केली आहे। सेमिकॉन इंडिया 2025 या परिषदेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विक्रम 3201 या 32 बीट प्रोसेसरसह 4 टेस्ट चिप्स अधिकृतपणे सुपूर्द केल्या। या क्षणाने भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील स्वावलंबनाच्या प्रवासाला नवा आयाम मिळाला आहे। काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। विक्रम 3201 ही चिप इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅब मध्ये विकसित करण्यात आली आहे। भारत आजवर बहुतेक चिपसाठी परदेशांवर अवलंबून होता, पण आता या चिपमुळे विदेशी अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं गेलं आहे। या चिपला विशेष महत्त्व यासाठी आहे की ती अंतराळ मोहिमा आणि संरक्षण क्षेत्रात वापरता येईल अशा प्रकारे विकसित करण्यात आली आहे। ती प्रचंड उष्णता, अत्यंत थंडी, प्रचंड कंपन किंवा दाब अशा अंतराळातील कठीण परिस्थितींनाही तोंड देऊ शकते। या प्रोसेसरची 32 बीट डेटा प्रोसेसिंग क्षमता ही त्याच्या गती आणि कार्यक्षमतेचं घोतक आहे। त्यामुळे क्लिष्ट गणना, डेटा प्रोसेसिंग आणि कंट्रोल सिस्टीम्स चालवणं हे सर्व काम विक्रम 3201 सहजतेने पार पाडू शकते। याआधी इस्रोने 2009 मध्ये विक्रम 1601 नावाचा 16 बीट प्रोसेसर विकसित केला होता, जो इस्रोच्या लॉन्च व्हेइकल्सच्या एव्हिओनिक्स सिस्टीम मध्ये वापरला जात आहे। विक्रम 3201 हा त्याचाच प्रगत अवतार आहे। विशेष म्हणजे या चिपसाठी आवश्यक असलेले सर्व सॉफ्टवेअर टूल्स ही भारतातच विकसित करण्यात आले आहेत। अडा कंपायलर, असेंबलर, लिंकर, सिम्युलेटर आणि इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट यांसारखी साधनं पूर्णपणे स्वदेशी आहेत। म्हणजे केवळ चिपच नव्हे तर तिच्या विकास प्रक्रियेतील प्रत्येक पायरी भारतीय बुद्धिमत्तेने घडवली आहे। भारताने आता सेमीकंडक्टर क्षेत्रात केवळ सुरुवात केली असली तरी ती आश्वासक आहे। बॅस्टेनियन रिसर्चच्या आकडेवारीनुसार जगातील जवळपास 20% चिप डिझाईन इंजिनियर्स भारतात काम करतात। बेंगळुरू, हैदराबाद आणि नोएडा येथे क्वालकॉम, इंटेल, एनव्हिडिया, ब्रॉडकॉम आणि मीडियाटेक सारख्या जागतिक कंपन्यांचं मोठे रिसर्च व डिझाईन केंद्र कार्यरत आहेत। यामुळे भारत आधीच जागतिक सेमीकंडक्टर डिझाईन हब म्हणून उभा राहत आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलं की देशात 5 सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारले जात आहेत। त्यापैकी एका प्रकल्पाची पायलट लाईन पूर्ण झाली असून लवकरच उत्पादन सुरू होणार आहे। याशिवाय सरकारने 10 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यात उच्च प्रमाणात चिप निर्मिती युनिट्स, 3D हेट्रोजेनेट्स पॅकेजिंग, कंपाऊंड सेमीकंडक्टर आणि OSAT यांचा समावेश आहे। डिझाईन क्षमतेवर भर देत सरकारने 280 हून अधिक महाविद्यालयांना आणि 72 स्टार्टअप्सना प्रगत टूल्स उपलब्ध करून दिली आहेत। डिझाईन लिंक्स इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत 23 स्टार्टअप्सना थेट मदत करण्यात आली आहे। विक्रम 3201 च्या निर्मितीने भारताने केवळ सेमीकंडक्टर आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलेलं नाही, तर जगाला हेही दाखवून दिलं आहे की भारतीय बुद्धिमत्ता आणि संशोधन क्षमतेवर विश्वास ठेवला तर चिप सारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातही आपण आघाडी घेऊ शकतो। हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे आणि देशाच्या तंत्रज्ञानिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिणारा आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।